नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 24 जून 2026 या दिवशीच्या टॉप 6 चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिल्या इंडियन ॲथलेटिक्स अवॉर्ड्स 2025 मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून गौरवण्यात आले? तर याचं उत्तर आहे नीरज चोप्रा. नीरज चोप्रा. तर या अवॉर्ड्समध्ये म्हणजे इंडियन ॲथलेटिक्स अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू हा पुरस्कार नीरज चोप्रा यांना मिळाला. तर सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू हा पुरस्कार पारुल चौधरी यांना मिळाला. तर याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की ह्या अवॉर्ड्सचे नाव लक्षात ठेवायचे आणि सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू यांचे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण इंडियन ॲथलेटिक्स अवॉर्ड 2025 चे सर्व विजेत्यांची माहिती बघू. याच्यापैकी सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू हा आपण पाहिला नीरज चोप्रा. महिला खेळाडू आपण बघितलं पारुल चौधरी. तर उदयोन्मुख पुरुष खेळाडू आहे शाहनवाज खान. तर उदयोन्मुख महिला खेळाडू आहे पूजा सिंग. तर हे 4 नाव तुम्ही लक्षात ठेवा. तर या पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडूंना 10 लाख रुपये मिळाले आणि उदयोन्मुख खेळाडूंना मिळाले आहेत 2.5 लाख रुपये. आणि हा जो सोहळा आहे, हा अवॉर्ड हा भारतीय ॲथलेटिक्स महासंघाद्वारे आयोजित करण्यात आलेला पहिला सोहळा होता. हा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. आणि या पुरस्कार सोहळ्यात पी.टी. उषा, अंजू बॉबी जॉर्ज, गुरबचन सिंग रंधवा आणि बहादूर सिंग रंधवा यांना लाईफ टाईम अचीवमेंट हे अवॉर्ड मिळाले आणि लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डमध्ये त्यांना 5 लाख रुपये मिळाले. तर हे सगळे महत्त्वाचे पॉईंट्स आहे. यापैकी कोणतेही पॉईंट्स परीक्षेत विचारले जाऊ शकतात. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणजेच SGI म्हणून कोणाची पुन्हा 3 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे तुषार मेहता. तुषार मेहता हे याचं योग्य उत्तर आहे. आणि याच्यामध्ये आपण याचं एक्सप्लेनेशन बघू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने म्हणजे ECCने पुन्हा त्यांची नियुक्ती केली आहे आणि त्यांची पुन्हा 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यांचा नवीन कार्यकाळ आहे 1 जुलै 2026 पासून सुरू होत आहे. तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवायचं आहे की त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे तुषार मेहता आणि त्यांचा नवीन कार्यकाळ कधीपासून सुरू होत आहे हा पण लक्षात ठेवायचा आहे आणि किती वर्षासाठी त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली हा पण एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर आपण त्यांच्याविषयी अधिक माहिती बघू. तर तुषार मेहता यांनी 2014 मध्ये केंद्र सरकारच्या कायदेशीर संघात म्हणजेच अतिरिक्त कायदेशीर संघात ॲडिशनल सॉलिसिटर जनरल म्हणजे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून प्रवेश केला 2014 मध्ये आणि 2018 मध्ये पुन्हा त्यांची सॉलिसिटर जनरल म्हणून पहिली नियुक्ती झाली आणि 2026 मध्ये पुन्हा त्यांना 3 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर हे जे आहे SGI हे भारताचे दुसरे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. तर पहिले सर्वोच्च कायदा अधिकारी कोण आहेत? तर अटॉर्नी जनरल हा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. तर आपण बघू सॉलिसिटर जनरलच्या मुख्य जबाबदाऱ्या काय आहेत. तर SGI म्हणून ते राष्ट्रीय सुरक्षा, कर आकारणी, निवडणूक सुधारणा आणि नागरिकत्व आणि केंद्र आणि राज्य सरकार विवाद यासारख्या महत्त्वाच्या कायदेशीर प्रकरणामध्ये केंद्र सरकारचे न्यायालयात प्रतिनिधित्व करतात. तर हे SGI चे प्रमुख जबाबदारी आहे. तर हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहे. यापैकी कोणत्याही पॉईंटवर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. जून 2026 मध्ये 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य राष्ट्रीय कार्यक्रम कोठे पार पडला? तर याचं उत्तर आहे कोलकाता, पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे.
तर 21 जून रोजी योग दिन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. तर 2026 ची थीम होती योगा फॉर हेल्दी एजिंग. तर पंतप्रधान मोदी यांनी कोलकाता येथील रेड रोडवर योगासनांचे नेतृत्व केले. तर याच्यापैकी आपल्याला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की मुख्य राष्ट्रीय कार्यक्रम कुठे झाला? कोलकाता येथे. आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात येतो? आपल्याला डेट लक्षात ठेवायची, आपल्याला थीम पण लक्षात ठेवायची आहे, योगा फॉर हेल्दी एजिंग. आणि आपण आंतरराष्ट्रीय योग दिनाविषयी अजून एक महत्त्वाचा पॉईंट बघू की पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला. तर हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात आला. तर हा उपक्रम पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रात मांडला होता. म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा जो प्रस्ताव आहे मोदींनी संयुक्त राष्ट्रात 2014 मध्ये मांडला होता आणि पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला. तर ही डेट पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. खान क्वेस्ट 2026 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? तर याचं उत्तर आहे मंगोलिया. मंगोलिया हे याचं योग्य उत्तर आहे. तर ह्या सरावाचे आयोजन मंगोलियाने उलान बातर येथे केले होते. तर यात भारतीय लष्कराचे 40 जवान सहभागी झाले आणि या सरावात 18 देशातील एकूण 1000हून अधिक सैन्यांनी सहभाग घेतला होता. तर आपल्याला या प्रश्नामध्ये या लष्करी सरावाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. कोठे आयोजित करण्यात आला हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मंगोलिया आणि मंगोलियामध्ये कुठे? तर उलान बातर. हे 3 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मेघालय. मेघालय हे याचं योग्य उत्तर आहे. तर याचे जे उद्घाटन आहे हे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. तर त्यामुळे हा एक महत्त्वाचा प्रश्न ठरतो. तर हा प्रकल्प 32 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारण्यात आला आहे. तर याची क्षमता आहे 10,000 मेट्रिक टनहून अधिक मसाल्यांवर यामध्ये प्रक्रिया केली जाईल. तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा की सेंद्रिय मसाला प्रक्रिया केंद्र जे आहे त्याचे उद्घाटन मेघालय या राज्यात झाले आणि ते कोणी केले? निर्मला सीतारामन. हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतीय महिला हॉकी संघाने कोणत्या संघाचा पराभव करून FIH नॅशनल कप 2025-26 जिंकला? तर याचं योग्य उत्तर आहे न्यूझीलंड. न्यूझीलंड हे याचं योग्य उत्तर आहे. तर भारताने अंतिम सामन्यात यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव केला आणि यामुळे भारताला महिला FIH प्रो लीग मध्ये बढती मिळाली आहे आणि ही जी स्पर्धा आहे FIH नॅशनल कप 2025-26 ही ऑकलंड न्यूझीलंड येथे झाली. तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचं आहे की हे जे स्पर्धेचं नाव कपचं नाव लक्षात ठेवायचं आहे आणि भारतीय महिला हॉकी संघाने हा कप जिंकला हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हॉकी संघाशी रिलेटेड हा कप आहे आणि भारताने कोणत्या संघाला हरवलं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. न्यूझीलंडला हरवलं आणि ही स्पर्धा कुठे घेण्यात आली? तर ऑकलंड न्यूझीलंड येथे. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर मित्रांनो आजचा होमवर्कचा प्रश्न आहे आपल्याला कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. खान क्वेस्ट 2026 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला? तर याचं ऑप्शन्स आहे भारत, रशिया, मंगोलिया आणि जपान. तर हा प्रश्न आता आपण घेतलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींसाठी आजच MPSC एक्झाम गाईड YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.